बेस्ट, बेल्ट. व्हेरी. ठीक आहे. बघा, आज आपण ईचा आवाज ए असणारे बरेचसे शब्द पाहिलेले आहेत. आजचा आपला होमवर्क हा आहे की ते शब्द एकतर व्यवस्थित नीट लिहून काढणं. त्याचबरोबर ते शब्द वाचणं. जर तुम्ही दुसरीत असाल, तिसरीत असाल, तुम्हाला ऑलरेडी ते शब्द वाचता येत असतील, तर त्याचे अर्थ पाठ करणं किंवा अर्थ लक्षात ठेवणं. छोट्या मुलाने फक्त वाचून काढायचा आहे, लिहायचा प्रयत्न करायचा आणि लिहिताना बघा तुम्ही असं म्हणतच लिहायचंय. एन टेन असं म्हणतच लिहिलं तर त्याचा फायदा होतोय. हीचा आवाज ए आहे. बघा जर आपण व्यवस्थित विचार केला, की अगदी शाळेत म्हणजे पहिलीच्या आधी सुद्धा मुलं इंग्रजी वाचायला शिकतात किंवा वाचायला लागतात. त्याच्या मागचं रिझन असं असतं, की त्यांना स्पेलिंग पाठ करायला लावलं जात नाही. त्यांना जे वर्ड्स आहेत किंवा शब्द जे आहेत, अक्षर आहेत, त्यांचे साउंड माहिती असतात आणि त्याच्यावरून ते प्रयत्न करतात. जर तुम्हाला असं वाटत असेल, की आपल्या मुलानं अगदी फराटेदार इंग्रजी वाचलं पाहिजे, तर त्याला स्पेलिंगमध्ये अडकून ठेवायचं नाही आपल्याला. आपल्याला त्याला ते अक्षरांच्या आवाजावरून वाचायला शिकवायचं आहे. जेणेकरून तो स्वतःच्या स्वतः त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करेल. आपल्या ह्या बॅचमध्ये आपल्याला अजून सायलेंट लेटर शिकायचे आहेत, होमोफोन्स शिकायचे आहेत. या संकल्पना काय आहेत, की काही अक्षरं लिहिली तर जातात, पण वाचली जात नाही. हे त्यांच्या लक्षात येणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला अक्षरांचे आवाज समान असतात, पण स्पेलिंग वेगवेगळे असतात. हे सुद्धा आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. पण त्याचं वाचन विद्यार्थ्यांना व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी अक्षराच्या आवाजावरूनच त्याला वाचता आलं पाहिजे. ठीक आहे? आजचा होमवर्क हा आहे, की तुम्ही मुलांना हे वाचायला लावायचंय. त्याचे अर्थ विचारायचे. वारंवार विचारा. एकदा, दोनदा, तीनदा विचारा. लक्षात राहू दे तिच्या. फोकस करायचं इथं. जरा म्हणा माझ्या पाठीमागून. आय एम मी आहे. यू आर तू आहेस. ही इज तो आहे. शी इज ती आहे. इट इज ते तो ती आहे. आय हॅव माझ्याकडे आहे. यू हॅव तुझ्याकडे आहे. ही हॅज त्याच्याकडे आहे. शी हॅज तिच्याकडे आहे. इट हॅज त्याला आहे, त्याच्याकडे आहे. ठीक आहे? तर याच्यावरून आपल्याला हे वाक्यांचे अर्थ सांगायचा प्रयत्न करायचा आहे आणि जर तुम्हाला जमलंच, तर तुम्ही या ठिकाणी शब्द बदलून की नाही जरा वेगळी वेगळी वाक्य बनवायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे? हे जमलं तर करा, काही जास्त नाही. ऑलरेडी तुम्हाला भरपूर अभ्यास दिलाय, की आजचे ईचे सगळे जे शब्द आहेत ते आपण वाचून काढायचे आहेत, सांगायचा अर्थ प्रयत्न करायचा. ठीक आहे? इथे आपण थांबूया आणि बऱ्याच पालकांची अशी शंका आहे, की सर आपण क्लास थोडा 1 तासभर घेत नाही. तर सांगायचा हेतू असा आहे, की विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता, त्याची मानसिकता विचारात घेता, ठीक आहे? आपला क्लास खरं तर 35 मिनिटाचाच पाहिजे. म्हणजे एक एक विद्यार्थी मोबाईल समोर घेऊन किती उशीर बसला पाहिजे? त्याला काही मर्यादा असतात. मोठ्या मुलांसाठी 1 तासभर घेणं ठीक आहे. पण छोट्या मुलांना जास्त स्क्रीन टाईम ज्याला आपण म्हणतोय, स्क्रीन टाईम जास्त वाढवणं योग्य नाही. म्हणून आपण याचं टाईम लिमिट थोडंसं कमी केलेलं आहे आणि क्लासला बसताना मुलानं मोबाईल असा हातात धरू नये, याची हे जे आहे काळजी पालकांनी घेणं गरजेचं आहे. मोबाईल लांब ठेवायला लावायचा त्याला. त्याच्या डोळ्यापासून कमीत कमी 1 फूटभर अंतरावर किंवा 2 फुटावरती मोबाईल ठेवा. नसेल तर असं कुठेतरी टेकवून द्या त्याला. जेव्हा कमेंट करायची आहे, तेव्हा बोलून कमेंट करता येते. त्याला टच करायचं, बोलून कमेंट करायची. मोबाईल डोळ्याच्या फारसा जवळ आणायचा नाही आणि पालकांच्या सानिध्यातच क्लास करायचा आहे. हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे? मी सागर सर तुमच्या सर्वांची रजा घेतो. उद्या भेटूया. होमवर्क पूर्ण करायचा आहे. तोपर्यंत बाय बाय. सी यू टुमॉरो. हॅव अ नाईस इव्हनिंग. गुड नाईट.